नमस्कार. मी गेले कित्येक वर्ष इंस्टाग्राम अकाउंट वापरते आहे. मला कधी असं वाटलं नाही की स्वतःहून येऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवावेत. वेगवेगळ्या लोकांचे अकाउंट फॉलो करते. सोशल वर्कर आहेत, एंटरटेनर आहेत आणि बरेच लोक आहेत. मला स्वतःहून असं वाटलं नाही की आपण अकाउंट फॉलो करावं किंवा काहीतरी करावं असं. पण काय होतं ना, की हल्ली एक हे झालं की एखादा डे असेल, मदर्स डे, फादर्स डे, डॉटर्स डे आणि आत्ता 28 मेला झाला मेन्स्ट्रुएशन डे. लोकांनी लगेच व्हिडिओज बनवून पाठवले. त्याच्यातले काही कंटेंट होते की ज्याच्यावर मला नाही आवडले, की ते स्पॉन्सर वाटले मला बरेचसे. असतात अर्थात, म्हणजे स्पॉन्सर कॉन्टेंट बनवणं काही चुकीचं नाही आहे, कारण ते तुमचा इन्कम सोर्स आहे. पण काय होतं की तुमचे जे फॉलोवर असतात ना, तुम्ही ते सगळ्या गोष्टी फॉलो करता आणि चुकीच्या माहिती गेली लोकांपर्यंत, तर मग ते प्रॉब्लेम होतात. जे लोकं नीट चेक करत नाहीत किंवा नीट माहिती करत नाहीत आणि मग काहीतरी रँडम व्हिडिओज बनवतात आणि पाठवतात. तर मग मला असं वाटलं की आपली पण नैतिक जबाबदारी आहे की जे आपल्याला माहिती आहे ते आपण मागून क्रिटिसाईज करत बसण्यापेक्षा आपण व्हिडिओ बनवून ट्राय करूया. आणि जर लोकांना पर्यंत ती माहिती पोचली तर ती दॅट इज विन विन सिच्युएशन. की हां, म्हणजे मला आवडेल की लोकांपर्यंत योग्य आणि खरी माहिती न्यूट्रल पद्धतीने पोचली, तर बायस्ड नाही, एकांगी व्हिडिओ नाही, दोन्ही साईडने विचार करून जे तुम्हाला योग्य वाटतं तसं करणं हे जास्त योग्य आहे असं मला वाटतं. अर्थात हा माझा विचार आहे. मी एक शिक्षिका आहे, माझा जॉब आहे, मी सगळं करते. त्यामुळे मी काय रेग्युलर व्हिडिओ बनवेन किंवा रोज कॉन्टेंट क्रिएट करेन असं नाही आहे. काही इश्यूज आहेत त्याच्यावर मला बोलायचं आहे, त्याच्यासाठी मी हा प्लॅटफॉर्म वापरते आणि विशेषतः मराठीतूनच बोलणार आहे. माझं मराठी काही खूप सुंदर आहे अशातला भाग नाही आहे, पण छान मराठी बोलू शकते मी. मराठी आहे तर मराठीतूनच बोलणार, कारण मराठी लोकांपर्यंत पोचवायचं आहे मला बराचसा कॉन्टेंट आणि गावागावात तो पोचला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने पोचला पाहिजे. हाच माझा प्रयत्न असणार आहे आणि मी सुरुवात करणार आहे 5 जूनला. आणि 5 जूनला आधी मी 5 जूनबद्दलच बोलणार आहे. तर आपण भेटूया 5 जूनला. पण त्याआधी जर तुम्हाला माहिती असेल की 5 जून एक्झॅक्टली आहे काय, तर मला प्लीज व्हिडिओवरती कमेंट करून सांगा. धन्यवाद.